इंग्रजी शिकूया सोप्या पद्धतीने. मी शाळेत जाणार या वाक्याचे आपल्याला इंग्रजीत रूपांतर करायचे आहे. तर इंग्रजीत आपण सर्वप्रथम कर्ता लिहितो. तर कर्ता मीला इंग्लिशमध्ये आय म्हणतात. कर्त्यानंतर आपण क्रियापद लिहावे. आता मराठीमध्ये सर्वात शेवटी जो शब्द येतो तो क्रियापद. ज्या वेळेस भविष्य काळाचा बोध होतो तिथे शाल आणि विलचा वापर करा. जेव्हा वाक्यामध्ये जाणार, खाणार, करणार, पिणार असे जेव्हा क्रियापद असते तेव्हा तिथे भविष्य काळाचा बोध होतो. विल गो चा वापर करावा. आय विल गो. शाळेत म्हणजे टू स्कूल. आय विल गो टू स्कूल. मी शाळेत जाणार. तो इंग्रजी बोलणार. या वाक्याचे आपल्याला इंग्रजीत रूपांतर करायचे आहे. तर सर्वप्रथम कर्ता लिहावा. तोला इंग्लिशमध्ये ही म्हणतात. ही. नंतर शेवटून सुरुवात करावी. बोलणार विल स्पीक. इंग्रजी इंग्लिश. ही विल स्पीक इंग्लिश. तो इंग्रजी बोलणार. ती गोष्टीचे पुस्तक वाचणार. तर ती कर्ता. तिला इंग्लिशमध्ये शी म्हणतात. शी. वाचणार विल रीड. गोष्टीचे पुस्तक स्टोरी बुक. शी विल रीड स्टोरी बुक. ती गोष्टीचे पुस्तक वाचणार. तू गाणे गाणार. तर तू हा कर्ता. तुला इंग्लिशमध्ये यू म्हणतात. गाणार विल सिंग. गाणे सॉन्ग. यू विल सिंग सॉन्ग. तू गाणे गाणार. तुम्ही स्टेजवर नाचणार. तर कर्ता सर्वप्रथम लिहावा. यू. तुम्ही यू. नाचणार विल डान्स. स्टेज वर ऑन स्टेज. यू विल डान्स ऑन स्टेज. तुम्ही स्टेजवर नाचणार. अशा पद्धतीने आपण छोटी छोटी वाक्य बनवू शकतो.